एक अष्टपैलू खेळाडू, शिरूर तालुक्याचं नाव साता समुद्रापलीकडे त्यांनी नेलंय. असं कुणाल खोंड. तर नॉनस्ट्राईकच्या बाजूला सौरभ वादिराच्या आतमध्ये सज्ज झालेत आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले, अनेक पुरस्कार मिळवलेले भानदास पराड गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेस कुणाल नावाचं वादळ तळपलंय पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त षटकार वादिराच्या आतमध्ये खेळलाय. गुलाब शेठ काळे, कार्यकर्त्याला विनंती आहे, कृपया आपण त्या ठिकाणी मानेंच्या घराजवळ जाऊन उभं राहायचंय. त्या ठिकाणी गेलेला चेंडू मात्र मैदानामध्ये पाठवायचा आहे. गुलाब खत्री काळे सलग मात्र 3 षटकार खेचणाराला या ठिकाणी विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजाराम शेठ आरगडे पाटील यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक आहे. चला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच पद्धतीने फुलगावचे भावी सरपंच मच्छिंद्र शेठ वागसकर साहेबांचे देखील शुभ आगमन होतंय. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. पाहिजे मैत्रीपूर्ण देखील लढती असतील. धानोरे संघ दुसऱ्या वेळेला केंदूर पराडवाडी. ओ हो हो, यावेळेस अतिशय जबरदस्त फटका मिडविकेटच्या डोक्यावरनं इथे षटकार येतोय. कुणाल खोंड मात्र 2 षटकार खेळलाय. अजून 1 षटकार जर मारला तर राजाराम शेठ आरगडे यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक. पहा भद्रेच्या आतमध्ये पहा, 2 षटकार भद्रेच्या आतमध्ये खेळलाय. 2 षटकाराने धावफलक जाऊन पोहोचेल 12 धाब्यांवरती. पहिलं षटक ओहो, यावेळेस देखील पहा भद्रेच्या आतमध्ये लागो पडतात. तिसरा षटकार 3 चेंडूवरती 3 षटकार भद्रेच्या आतमध्ये खेळलेत. नक्कीच सर, 3 चेंडू मध्ये 3 षटकार आणि रोख 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी विकास सोसायटीचे माजी चेअरमन राम शेठ आरगडे यांनी जमा केलेला आहे. कुणाल तुझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. अजून जर 3 सरळ षटकार खेचले तर मात्र माजी चेअरमन कडनं आणखी 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद प्रशांत पानमन सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही सामना पाहतायत मित्रांनो. एका बाजूनं धानोरे संघ आहे तर दुसऱ्या बाजूनं शिरसाट स्पोर्ट्स पराडवाडी केंदूर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहतायत कुणाल खोंड. यावेळेस लागोपाठचा 4था षटकार. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. लागोपाठचे 6 चेंडू 6 षटकार जर खेळले तर अजिंक्य कानडे यांनी मात्र कळवलंय 500 रुपयांचं पारितोषिक. चेअरमन साहेबांकडून पुन्हा 500 रुपयांचं पारितोषिक. आज होऊ द्या कितीही तोटा, आज आहेत आमच्या चेअरमन साहेबांच्या नोटा नोटा आणि नोटा. वाजेवाडीचे संघमालक सन्मान्य श्री संतोष शेठ पवळे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडनं आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक गणेश नाना रासकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेसचा चेंडू 1 टप्पा खात जाईल सीमा पार. खणखणी चौकार. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये बरसलाय मित्रांनो. त्याने पहा तिथे अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडताना पाहायला मिळतोय. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंडची पाहायला मिळते. कित्येक मैदानं त्यानं जी गाजवलेली आहेत आणि शिरूर भूषण या पुरस्कारानं मात्र त्याला जे सन्मानित केलं गेलेलं आहे आणि एक जबरदस्त खेळी त्याच्याकडून जी पाहायला मिळते आहे. लागोपाठचे 4 चेंडूवरती 4 षटकार, 5व्या चेंडूवरती चौकार खेळलाय. यावेळेस नो बॉल. तिथे चढवलंय आक्रमण. 1 धाव तर आली आहे.
नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचानं तिथे कळवलाय, त्यावरती सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. नो प्लस एक अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेने धावफलक जाऊन जे पोहोचेल 30 धावा धावफलकावरती आहे. 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळतात अतिशय महागडे ठरतात. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे पहा निर्णय जो मात्र येऊन जो पोहोचलाय. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. पाहूयात तिसऱ्या पंचांकडून मात्र काय निर्णय येतो आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळतात आणि तिथे पंचांनी कळवलंय तिसऱ्या पंचांचा निर्णय चेंडू नो आहे. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. गेलेला पैसा माणसाकडे परत येईल, परंतु गेलेली वेळ मित्रांनो परत येणार नाही. हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं होता. टाइम इज मनी या युक्तीनुसार वेळ वाचवणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 10 सामने खेळवायचे आणि आज पहिला चेंडू 9 वाजता पडणं गरजेचं होतं, परंतु पहिला चेंडू जवळपास 10 वाजून 10 मिनिटांना पडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. भानदास पराड स्वतः संघाचे संघमालक आहेत, संघाचे संघनायक आहेत आणि तिथे पहा पहिलं षटक मात्र अतिशय महागडं ठरलेलं आहे. 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जातात. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 4 षटकामध्ये पाहायचंय किती धावा मैदानाच्या आतमध्ये कुठून काढल्या जाणार आहेत. जोपर्यंत कुणाल खोन मैदानाच्या आतमध्ये आहे ना मित्रांनो, तोपर्यंत इथे धावेंचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहीर असणारा हा खेळाडू आहे. कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेले आहेत. कित्येक मैदानावरती अर्धशतकी खेळ असेल, कित्येक मैदानावरती मात्र 100 धावा या एकट्या खेळाडूने मात्र खेळलेल्या आहेत. आणि आज या मैदानावरती या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक देखील माफ करा पहिले 50 धावा ज्या मात्र या मैदानावरती पूर्ण करण्याचा मान देखील कुणाल खोनच्या नावावरती जो आहे. या मैदानावरती पहिली षटकार हॅट्रिक देखील तुम्ही पाहिलेली आहे. अनेक इतिहास या मैदानावरती रचले जाणार आहे, कारण ही भूमी इतिहासाची आहे. इथे अनेक इतिहास घडलेत आणि येणाऱ्या संपूर्ण कालावधीमध्ये मात्र ते इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. यावेळेस चेंडूवरती आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा पार. डीजे चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर तिथे पाठवले. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय आहे. बिमर नो साठी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे जी मागणी केलेली आहे तिथे निर्णय कळवला जाईल काही क्षणाच्या आतमध्ये. दुसरं षटक जे मात्र मार्गस्थ आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत विजय डफळनं पहिली षटकार हॅट्रिक खेळली आहे. या स्पर्धेमधली दुसरी विकेट षटकार हॅट्रिक ती पाहायला मिळते आणि चेंडू नो आहे. नो बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये पहा जो कळवला जाईल. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट या चेंडूवरती कुणाल खोंड मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतोय. यावेळेस कुणाल खोंड पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करेल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनी षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जातात. मित्रांनो मैदान जर सूर्यफूल असेल ना तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती इथे कुणाल खोंडनं चौकार आणि षटकार ठोकलेत.
अफलातून फटकेबाजी आहे 41 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण, चेंडू जाईल सीमा पार, खणखणीत सनसनी चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 9 चेंडू मध्ये 43 धावेवरती कुणाल खोंड नाबाद आहे. मित्रांनो, कुणाल खोंडची खेळी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाही आहे. काय अफलातून खेळ खेळतोय यावेळेस कुणाल खोंड. सेट ऑन द फायर आणि चेंडू सीमा पार, खणखणीत सनसनी षटकार. थँक्यू डीजे. 10 चेंडू 49 धाव्यांवरती नाबाद कुणाल खोंड. जबरदस्त आणि अफलातून फटकेबाजी. यावेळेस पाहायचंय आक्रमण चढवलं जात आहे. 1 धाव मैदानाच्या मध्ये घेतली जाईल आणि चेंडू सीमा पार, खणखणी चौकार. थँक्यू डीजे. 11 चेंडू नाबाद 53 धावा कुठून काढल्यात एकट्या कुणाल खोंडे. या स्पर्धेतले दुसरं अर्धशतक नोंदवण्याचं कामकाज केलं जात आहे. नवीन विक्रम मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, खणखणी चौकार. तोंडाला तोंड माझं मिळ गण हे बघून दुश्मन जळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. यावेळेसचा चेंडू पाहायचंय. सुरेख कामकाज मैदानाच्या आतमध्ये वेगवानरित्या 1 धाव घेतली जाईल. षटक संपलंय मित्रांनो. तिथे दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. 60 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक काय असतो ना मित्रांनो, इथे तुम्ही कुणाल खोंड कडून पाहिला असेल. मिर्झा राजेनं मात्र नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले दिले. त्यावेळेस स्वराज्यामध्ये केवळ 16 किल्ले शिल्लक राहिले होते आणि 9 वर्षानंतर नक्कीच पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये 361 किल्ले पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवले. हा असतो कमबॅक आणि तिथे कमबॅक पहा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. कुणाल खोंड मैदानाच्या मध्ये बरसलाय. वेगवान अर्धशतक पूर्ण मैदानाच्या आतमध्ये त्यानं जे केलंय. 2 षटकं संपली आणि धावफलकावरती धावा आहेत 60 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या 30 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील 30 धावा खर्च केल्या जात आहेत. धावा मैदानाच्या मध्ये बहाल केल्या जात आहेत. वैयक्तिक पहिलं आपल्या संघासाठी मात्र 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. संदीप गोलंदाजी करण्यासाठी तयार सज्ज होतोय. तर समोर गोलंदाजांचा कर्दनकाळ कुणाल खोंड उभा आहे. यावेळेचा चेंडू वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये. अवांतर धाव संख्येमध्ये भर पडेल मित्रांनो. धावफलक वाढेल. जाऊन जे पोहोचेल 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावा धावफलकावरती. एक मोठं धावफलक मैदानाच्या मध्ये उभारलं जाणार का हे पाहणं गरजेचं आहे. धावेंचा प्रचंड पाऊस पाडलाय कुणाल खोंड याने. यावेळेस जबरदस्त प्रहार, चेंडू गेलाय सीमा पार, खणखणी चौकार. चौकारानं धावफलक वाढेल मित्रांनो. 65 धावा धावफलकावरती. कुणाल खोंड काय खेळलाय. 14 चेंडू 62 धावा कुठून काढल्या त्या एकट्याने. यावेळेस कुणाल खोंड चेंडूला फेकून देतोय सरळ सीमा पार, खणखणीत सनसनी षटकार. वन ऑफ द बाहुबली षटकार. गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा. थँक्यू डीजे. 71 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल खोंड, कुणाल धमाल, धमाल कुणाल. अफलातून खेळूया.
फिर एक बार चेंडू जाईल सीमा पार खनखनीत सनसनीत षटकार. धूप है करिश्मा गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा थँक्यू डीजे. लागोपाठचा तिसरा जर खेळला तर चेअरमन साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपयांचं पारितोषिकाची रक्कम वाढली आहे. कुणाल खोंडवरती प्रेम करणारा अनेक क्रिकेट रसिक आज या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थित आहे आणि पहा कुणाल त्यांची सर्वांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. कुणाल खोंड येतोय लागोपाठचा तिसरा षटकार. खणखणीत जबरदस्त फटकेबाजी. धूप है करिश्मा गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा. धन्यवाद. या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करताना आपण कुणाल खोंडला पाहतोय आणि त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक रोख स्वरूपाचा चेअरमॅनने जमा केलाय. धन्यवाद चेअरमन साहेब. 17 चेंडू मध्ये 80 धावा कुठून काढल्यात कुणाल खोंड याने. शतकापासून केवळ 20 धावेने दूर आहे. 16 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत आणि पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू मध्ये 80 धावा कुठून काढल्यात कुणाल खोंड याने. यावेळेचा चेंडू सुरेख होता. तिथे चेंडू जाईल सीमा पार खणखणीत सनसनी चौकार. डीजे किरण MG थँक्यू डीजे. आज नशीब कुणाच्या बाजूनं साथ देतं हे पाहणं गरजेचं आहे. आज भाग्य कुणाच्या बाजूनं उभं राहील हे पाहणं देखील गरजेचं आहे. आणि भाग्य ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, ती तुमच्या समोर कधी दत्त म्हणून उभे राहील हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. या चेंडूवरती केलंय आक्रमण कुणाल खोंड. जबरदस्त फटकेबाजी खणखणी षटकार. थँक्यू डीजे. मंडप डेकोरेशनचे सर्व सन्मान्य श्री अभिजित फदादे यांनी कळवलंय कुणाल खोंड जर मैदानावरती 100 धावा पूर्ण करत असेल तर त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. राहुल डफळ यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये काय खेळी करतोय मित्रांनो तुम्ही पाहाल. त्यानं कुठून काढल्यात आतापर्यंत 19 चेंडू मध्ये 86 धावा. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. शतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करेल का हे पाहावं लागेल. वी बॉर्न टू विन, जिंकण्यासाठी जलमामूचा हे वाक्य जणू नाश्त्या बरोबर घेणारा कुणाल हा खेळाडू आहे. आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्यानं पहा चौफेर फटकेबाजी केलेली आहे. मैदानावरती मात्र प्रत्येक दिशेनं त्यानं चेंडू खेळलाय. प्रत्येक दिशेनं मात्र त्यानं क्षेत्ररक्षकांना पळवलंय. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळतीये. धावपलकावरती घेऊन जाईल मित्रांनो तुम्हाला धावपलकावरती धावायचं. यावेळेस आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा पार षटकार. षटकार पहा सौरभच्या बॅट मधून देखील जो पाहायला मिळतो आहे. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण. पळून धावा दिसत नाहीयेत मित्रांनो धावपलकावरती. फक्त चौकार आणि षटकारानं धावा आल्यात. 103 धावा संघाच्या धावपलकावरती लागल्या जातात. टाळ्यांचा एकदा जोरदार कडकडाट होऊन जाऊ द्यात. सुरेख आणि सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एकमेकांची साथ मित्रांनो इथे मैदानाच्या आतमध्ये लाभली जाते आहे. दोन फलंदाज काय अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. शिरसाट स्पोर्टचे सर्वा अमोल शिरसाट सर मैदानाच्या आतमध्ये पहा गोलंदाजी करतात आणि त्यांच्यावरती देखील आक्रमण चढवलं गेलेलं आहे. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये पहा ऑन स्ट्राईकला खेळेल. धावफलकाला नक्कीच आकार आलाय. धावफलक वाढलं गेले तिथे 104 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. कुणाल खोंड नाबाद मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल
86 धाब्यांवरती मात्र कुणाल खोड मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओ यावेळेचा चेंडू पाहायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिथे धावफलक एका धावेने मात्र वाढलं जात आहे. यावेळेस आक्रमण, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षक बागेची भूमिका पार पाडतायत. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. धावफलक जाऊन जे पोहोचलंय 109 धावा धावफलकावरती. हा चेंडू वाईड स्वरूपाचा, धावफलक वाढेल. 110 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 90 धाव्यांवरती खेळतोय कुणाल खोंड. किस्मत मेहरबान, तो बल्लेबाज पहिलवान कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू देखील वाईट. संघाचे संघ मालक आणि उपसरपंच सन्मान्य श्री रामदास कामटे यांनी कळवलंय 1000 रुपयांचं पारितोषिक 100 धावा जर कुणाल खोंड पूर्ण करत असेल तर. यावेळेस चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. इसे क्या हुआ और दोस्तों इसे क्या हुआ, क्या हुआ इसे क्या हुआ, दोस्तों इसे क्या हुआ, इसका तो बची गया. थँक्यू डीजे. इथे पारितोषिक लावलं जातंय पुणे cricket.in च्या माध्यमातून. पुणे cricket.in चे सर्वा कृष्णा पोखरकर सर यांनी कळवलंय 23व्या चेंडूवरती जर इथे कुणाल खोंड शतक पूर्ण करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक कृष्णा पोखरकर सर यांच्याकडून जे आहे. 21 चेंडू मध्ये कुठून काढल्यात 96 धावा. 4 धावेपासून मात्र नक्की जे दूर आहेत. नक्कीच आता षटकारांना माझी या ठिकाणी वढूनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी अंकल भंडारे आपलं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. आमचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 11 षटकार 7 चौकार कुणाल खोंडच्या बॅटमधून आलेत. यावेळेस आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. 22 चेंडू मध्ये 96 धावेंचं मात्र नक्कीच खिळी मैदानाच्या मध्ये साकारलेली आहे. षटक देखील मैदानाच्या मध्ये संपलं जाते. धावपलिकावरती तुम्ही धावा पाहाल मित्रांनो, तिथे 117 धावा धावपलिकावरती आहेत आणि त्यामध्ये 96 धावा कुणाल खोंडच्या एकट्याच्या आहेत. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या मध्ये नक्कीच जी केली जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर जाऊन थोडंसं डोकावलं ना मित्रांनो, तर कमी चेंडू मध्ये शतक ठोकणारा एबी डिव्हिलियर्स तुम्ही पाहिलात. 29 चेंडू मध्ये 100 धावा त्याने देखील ज्या पूर्ण केलेल्या आहेत. तर टेनिस क्रिकेटमध्ये कमी चेंडू मध्ये षटक पूर्ण करणारा कुणाल खोंड हा खेळाडू ठरेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 21 चेंडू मध्ये मात्र देखील षटक केलेलं आहे, परंतु इथे पहा 22 चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळला आणि यावेळेस चढवलंय आक्रमण. तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक धाव तर आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा. कुणाल खोंड मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करतोय. 98 धावेंवरती नाबाद. 23 चेंडू मध्ये कुठून काढल्यात 98 धावा. कुणाल खोंड अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. बाबळच्या मैदानावरती देखील याच कुणाल खोंड 100 धावा केल्या होत्या. यावेळेस जबरदस्त तडाखा आणि चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. टाळ्यांचा गजर मित्रांनो कुणाल खोंड साठी. या मैदानावरती पूर्ण करतोय 100 धावा. अफलातून अफलातून आणि अफलातून फटकेबाजी. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्की जे पाहायला मिळत आहे. कुणाल आणि केवळ कुणाल मैदानाच्या आतमध्ये गरजताना पाहायला मिळतोय.
कुणाल खोंड पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल सीमा पार षटकार. ये क्या हुआ ये क्या हुआ अरे भाई क्या हुआ सर्दी हसीना हॅलो धन्यवाद गणेश सर. आपण पाहतोय कुणाल खोडची तुफानी फलंदाजी आणि या शतकासाठी मात्र आलंय वडूनगरीचे विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी अंकल भंडारे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे. जळेल अशी झोपडी ती आग ज्वलंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. कुणाल खोंडच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. मलेरिया हुआ सर्दी हसीना मलेरिया हुआ. थँक्यू डीजे. या सामन्यामध्ये 3 वेळा मात्र षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय कुणाल खोंड. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 116 धावा कुठून काढल्यात एकट्या कुणालनं 26 चेंडू मध्ये. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मैदान गाजवण्याचं कामकाज कुणाल खोंडनं नक्की जे केलेलं आहे. आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय. 26 चेंडू मध्ये 116 धावा त्यानं मात्र ज्या कुठून काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार समोर कुणाल खोंड आहे. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट आणि चेंडू जाईल सीमा पार खणखणीत चौका. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 हो आला 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 पाडाला पिकलाय थँक्यू डीजे. मित्रांनो कुणाल मैदानावरती आला आणि तो फक्त मैदानावरती आला नाही, तो खेळला. तो फक्त खेळला नाही तर तो मैदानाच्या आतमध्ये बरसला आणि त्यानं कुठून काढल्या नाबाद 120 धावा 27 चेंडू मध्ये. धावपलक जाऊन पोहोचलं 142 धावा आणि जिंकण्यासाठी 143 धाव्यांचं बलाढ्यशाली टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण जे लावून घ्यायचं आहे आणि 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये ताबडतोब पाठवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. 143 धावेंचं मात्र बलाढ्यशाली टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि हे आव्हान मैदानाच्या मध्ये पूर्ण होणार की नाही हे पाहूयात. मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे कामकाज जे केलं जात आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं होता. मैदानाच्या मध्ये तुम्हाला आता लढावं लागेल. संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला मैदानाच्या मध्ये करायचा आहे. चला वेळ घेऊ नका. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुणाल खोंड अँड कंपनी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि 2 फलंदाज आपण ताबडतोब मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत. 143 धाव्यांचं मात्र एक मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. काहीसं सोपं काहीसं अवघड परंतु अशक्य मात्र असं काही नसणारं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड असं जे म्हटलं जातं अशक्य असं काही नाही आहे. DSPL 2022 अर्थात धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीग 2022 परवा 8वं तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. गेली 8 वर्ष मात्र नक्कीच यशस्वी स्पर्धेंचं आयोजन नियोजन आमचे उमेश अण्णा भंडारी आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे पाहतायत. मित्रांनो एखादा 100 लग्नाचा सामुदायिक विवाह सोहळा तुम्ही सहजपणे पार पाडू शकता परंतु एक क्रिकेटची स्पर्धा आणि तिचं आयोजन करणं इतकं सहजासहजी शक्य नसतं आणि तितकं यशस्वी आयोजन गेली 8 वर्ष आमचे उमेश अण्णा भंडारी करतायत.
त्यांना द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 पंच देखील मैदानाचा ताबा घेतील आणि तिथे क्रिकेटचा अद्भुत आनंद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी 61,000 रुपये, द्वितीय क्रमांक 41, तृतीय क्रमांक 31 आणि चतुर्थ क्रमांक 21,000 रुपयांचं भरघोस पारितोषिकांची असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आम्हाला जी पाहायला मिळते आहे. ज्या ज्या बक्षीसदात्यांनी आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच सामनावीरासाठी मात्र जे चषक दिलेत, एरोस्पोर्टचे सर्वा आणि आमचे मित्र लक्ष्मण दादा गव्हाणे या सामन्याचा मात्र लाईव्ह आस्वाद घेत आहेत. दादांचं देखील DSPL अर्थात धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी जे आकर्षक चषक लाभलेले आहेत दादांना द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र एक सायकल या स्पर्धेसाठी ज्यांनी ठेवली आहे जयकुमारजी मनोज उद्योजक यांना देखील द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेट साहित्य सौजन्य लाभले अनिल बाळासाहेब भंडारे मातोश्री उद्योग समूह यांच्या माध्यमातून नक्कीच आपण जे पाहतोय त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद. खऱ्या अर्थाने मात्र जे थोडेच आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. एक चांगली लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल. पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. थोडीशी चूक होईल आणि तिथे मात्र जीवनदान मैदानाच्या आतमध्ये असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दत्ता लिंबुडे आणि बापू ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाज राहुल डफळ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. या चेंडूवरती चढवलंय आक्रमण. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. डीजे क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये टाकला जात नाही ना तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कोणही करू शकत नाही. यावेळेस लागोपाठचा येतोय दुसरा षटकार. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बारा धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. जरतरची भाषा क्रिकेटमध्ये वापरली जात नाही आणि जरतर शिवाय क्रिकेटचं पान हलत नाही. येतोय लागोपाठचा तिसरा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. थँक्यू डीजे. लागोपाठचे 3 षटकार पहा मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. बापूच्या बॅटमधून तुम्ही अफलातून फटकेबाजी पाहतायत. टिट फॉर टॅट. प्रतिस्पर्धी संघाला जशास तसं उत्तर. मानो ईट का जवाब पत्थर से. कुणाल खोंच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक देखील झटपट वाढलं जातंय. यावेळेसचा चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत सनसनी षटकार. आज खऱ्या अर्थानं वडूकरांची दिवाळी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार आणि षटकारांचा तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक जाऊन जे पोहोचलंय 28 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं कुणाल खोन अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होती त्यावेळेस होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. तर यावेळेस फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत 28 धावा.
जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिलं जात आहे. गोलंदाजी मार्फत दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. ऋषिकेशच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवलाय. ऋषिकेश कशा प्रकारचं कामकाज करेल मित्रांनो इथे पाहायचं आहे. यावेळेस आक्रमण डाऊन दी बॉल झेल टिपला आणि इथे पहा डावाला गळती लागते. पहिला फलंदाज बाद. Thank you, DJ. या ठिकाणी एक पारितोषिक मित्रांनो नक्की झाले. शिरसाट स्पोर्ट्स क्लब पराडवाडी हा संघ जर या सामन्यामध्ये विजयी होत असेल तर मात्र पैलवान मल्हारी आप्पा गव्हाणे यांच्याकडून मात्र नक्कीच 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सामना जर शिरसाट स्पोर्ट्स पराडवाडी हा संघ जर जिंकत असेल तर यावेळेस आक्रमण तिथे चेंडू जाईल सीमा पार. खणखणी षटकार. धावफलक षटकाराने वाढलंय. 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. तिथे चेंडू जातोय. एक टप्पा खात सीमा पार. खणखणीत चौकार. बापू मैदानाच्या आतमध्ये पहा अफलातून फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी फार मोठं योगदान बापूचं जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजांवरती मात्र तो तुटून पडलाय. यावेळेचा चेंडू पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये जो टाकला जातोय. पंचांकडे मात्र नक्कीच अपील केलं होतं वाईटसाठी परंतु पंचांनी मात्र तिथे कुठल्याही प्रकारची घोषणा केली नाही. चेंडू सुरेख आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा चेंडू सुरेख परंतु तिथे पहा पंचांनी नक्कीच वाईट घोषित केलाय. अवांतर धाव संख्येमध्ये भर पडेल. धावफलक वाढेल तिथे एका धावेने. धावफलक धाव म्हणजे पोहोचलंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. कुणाल खोंड चेंडूवरती येईल. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये होत आहे. धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 103 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 103 धावेंची गरज. सामन्याचा आनंद घेतायत पैलवान मल्हारी आप्पा गव्हाणे. हे मात्र नक्कीच लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. विजय शिंदे सर देखील सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील DSPLच्या वतीने मात्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक क्रिकेटचे रसिक मात्र सामन्याचा आस्वाद लाईव्ह स्वरूपामध्ये घेत आहेत. पुणे cricket.in माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह स्वरूपामध्ये पाहतायत आणि या सामन्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला जे पाहायला मिळतं. यावेळेस आक्रमण चढवलं. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार. धावफलक देखील वाढलं जातंय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे मित्रांनो. 46 धावा धावफलकावरती.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या अगोदर तुम्ही कुणाल खोंडला बरसताना पाहिलंय, आता तुम्ही बापूला बरसताना पाहताय. जबरदस्त फटकेबाजी आहे, अफलातून खेळ पाहायला मिळतोय. आनंद घेतायत ते धानोरे संघाचे समर्थक, आमचे साडू आर्मी नाना कामठे, कार्तिक कामठे हे या ठिकाणी या सामन्याचा आनंद लावी घेत आहेत. आर्मी साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. यावेळेचा चेंडू वाईड असेल, खरा प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावपलिकावरती धावा आहेत 48 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बापूला पाहतायत 11 चेंडू मध्ये 45 धावा त्यानं कुठून काढलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, तिथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. धावबादची संधी, फलंदाज बाद बापूला माघारी परतावं लागेल. या अगोदरचा सामना मित्रांनो आठवा, बापू 46 धावेंवरती बाद झाला होता आणि इथे देखील बापूला मात्र 45 धावेंवरती माघारी परतावं लागतंय. धावबादची 46 धावेंवरती मात्र बापू माघारी परतलाय. क्रिकेट मधली आत्महत्या तिथे मात्र पाहायला मिळाली. माघारी परतावं लागेल बापूला. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत आणि पाहायचंय मोठा झटका, मोठा करंट मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद आहेत. 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज भाऊ लिमगुडे मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, कुणाल खोंड आणि झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. टिप टिप बरसा टिप 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 बरसा पानी. थँक्यू डीजे. जी पावलं मैदानावरती आली तीच पावलं परतीची ठरतायत आणि तिथे पहा भाऊ लिमगुडेला मात्र शून्यावरती बाद होऊन परतावं लागतंय. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, आता शून्यातून विश्वाची निर्मिती मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती मात्र पहा आक्रमण चढवलं, झेल सोडला. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय आणि जीवनदान किती महागडी असतात ना मित्रांनो, हे तुम्ही कित्येक वेळा क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलेला. 50 धावा संघाच्या नक्कीच ज्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूच्या पाठमोरी होईल. इथे शर्यत लागली होती चेंडूची आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत जिंकली. चेंडूने चेंडू गेला सीमा पार, खणखणी चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे 13 चेंडू 89 धावेंची गरज आहे. यावेळेस पाहायचंय जबरदस्त कलात्मक प्रहार, चेंडू सीमापार चौकार. सामन्याचं समीकरण मित्रांनो पहा सिद्ध झालंय, प्रमाण सिद्ध होत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 85 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 85 धावा. 12 चेंडू मध्ये 85 बनवल्या जाणार का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. ताबडतोब सामना उरकून घ्या, वेळ वाचवा. विनंती आहे, ताबडतोब सामना उरकून घ्यायचा आहे. यानंतरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवणार आहोत. या सामन्याचा आनंद मात्र घेतायत ते लाईव्हच्या माध्यमातून रविराज ढगे. आपलंही मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. अठ्ठावन्न धावा धावपलिकावरती गोलंदाजी मार्फत गोलंदाज संकेत गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेचा चेंडू सुरेख. यानंतरचा सामना खेळवला जातोय. पत्रकार विजय लोखंडे
स्टार फायटर्स आणि त्यांच्या विरोधात खंडेराया स्पोर्ट्स क्लब धामारी, दोनही संघाचे संघनायक. विनंती आहे, नाणेफेकीचा कौल करायचा आहे, ताबडतोब संपर्क करा, कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. जर आपण उशीर केलात तर कमी षटकांचा सामना खेळवला जाईल. झेल टिपला, फलंदाज बाद. मोठा धक्का मैदानाच्या मध्ये बसला जातोय, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू डीजे. धामारी संघ, खंडेराया स्पोर्ट्स क्लब धामारी संघ, आपला संघनायक ताबडतोब संपर्क करा, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. शेवटचे 10 चेंडू 85 धावेंची मात्र जी गरज आहे. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय संकेत. लोहगावचे माजी वडूगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री चेंडू गेलाय सीमा पार, खणखणी चौकार. धन्यवाद नितीन भंडारे, आपण उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकचा कौल करण्यासाठी वढूनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योगपती संभाजी अंकल भंडारे, नितीन शेठ भंडारे या मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचे. उद्योगपती सचिन शेठ कंद, आपणासही विनंती आहे, आपण या ठिकाणी नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचे. चला मान्यवरांना विनंती आहे, पुढल्या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 81 धावेंची मात्र जी गरज आहे. चला सामना ताबडतोब उरकून घ्या. माहेर संस्थेचे योगेश भाऊ भोर, आपणासही विनंती आहे, आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी जायचे. आपलंही मनपूर्वक स्वागत. राजाराम शेठ आरगडे पाटील, आपणासही विनंती आहे, नाणेफेकचा कौल करण्यासाठी जायचे. चला चेअरमन साहेब, चला. चेअरमन साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील या, आपल्या शुभ हस्ते देखील नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. 66 धावा धावफलकावरती, गोलंदाज तयार आहे इथे गोलंदाजीसाठी. यावेळेस चढवलंय आक्रमण, क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे, केवळ आणि केवळ सिंगल. दुसऱ्या धावेसाठी पलायन, पाहता पाहता दुसरी देखील धाव पळून पूर्ण. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय आणि सामन्याचं समीकरण बदललंय. 6 चेंडू 75 धावेंची गरज आहे. अशक्य प्राय आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. 6 चेंडू 75 धावेंची गरज. चला सामना ताबडतोब उरकून घ्या. नाणेफेकीचा कौल झालाय, नाणा आकाशाकडून जमिनीकडे आणि नाणेफेक जिंकली आहे तिथे. नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी नक्कीच पत्रकार विजयराव लोखंडे स्टार फायटर्स वाडेबोल्लाई संघानं जिंकलाय. आणि त्यांनी काय घेतलंय सर, एक काही क्षणाच्या आतमध्ये आपला निर्णय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस आक्रमण चढवलं जाईल. कुणाल खोंड तिथे आहे उपस्थित, कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही, केवळ आणि केवळ सिंगल. आता सिंगल डबलनं काम चालणार नाही इथे, कारण मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 5 चेंडू 74 धावेंची मात्र गरज. 5 चेंडू आणि 74 धावेंची मात्र जी गरज आहे. यावेळेच्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. 1 धाव मिळेल. सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही जिंकण्यासाठी 73 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 73 धावा. पत्रकार काय घेतलंय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. सामना संपल्याबरोबर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चेंडू वाईड आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर पडेल. अजूनही 72 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. सामना ताबडतोब उरकणं गरजेचं आहे, कारण अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. दिवसभराच्या सत्रामध्ये आपण 10 सामने जे खेळवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटची एज तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानाच्या आतमध्ये या. थँक्यू डीजे. वाडेबोल्लाई संघ, आपल्याला विनंती आहे, सगळे खेळाडू सीमारेषेच्या लगत येऊन थांबा. सामना संपल्याबरोबर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजून 4 सामने खेळवायचे याची नोंद असू द्या. आणि घड्याळामध्ये जर जाऊन डोकावलात तर तुम्ही 3:30 वाजलेले आहेत.
यावेळेचा चेंडू पहा खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. औपचारिकता शिल्लक आहेत. सामन्यावरती मजबूत पकड श्री घनोबा वॉरियर्स धानोरे अर्थात माजी उपसरपंच रामदास कामटे आणि युवा उद्योजक संतोष देवदरे यांच्या मालिकेत असणाऱ्या संघाने मात्र नक्कीच यावेळेस आक्रमण चढवलं जाईल. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली झेल सोडलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये. आणि जे पेव्हिलियन खेळाडूंसाठी आहेत ना, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पॅव्हिलियन असेल, धर्मवीर श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज पॅव्हिलियन असेल, त्या पॅव्हिलियन मध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील. प्रेक्षक मंडळी त्या पॅव्हिलियन मध्ये बसणार नाही, त्याची नोंद असू द्या. खेळाडूंव्यतिरिक्त जर तिथे प्रेक्षक आढळला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद असू द्या. प्रेक्षकांसाठी आपण गॅलरीज उपलब्ध केलेल्या आहेत. त्या गॅलरीज मध्ये येऊन तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता किंवा व्यासपीठावरती या. व्यासपीठावरून मात्र सामन्याचा आनंद घ्या. शेवटचा एक चेंडू, 69 धावेंची गरज. धावफलकावरती जाऊयात मित्रांनो. 74 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. अजून 69 बनवायचे आहेत. आणि इथे सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय घनोबा वॉरियर्स धानोरे याने मात्र सामना जिंकला. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. वाडे बोलाय संघ कुठलाही वेळ घेऊ नका, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे.